इचलकरंजी महापालिकेच्या शहापूर येथील गट क्रमांक 468 मधील महापालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागेवर भुयारी गटर योजनेच्या ठेकेदाराने मोठ्या प्रमाणात साहित्य साठवून प्रत्यक्षात ताबा मिळवल्याचे चित्र निर्माण झाले आहे। सार्वजनिक मालमत्तेचा असा वापर होत असताना महापालिका प्रशासनाने मौन बाळगल्याने नागरिकात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। सदर जागा महापालिकेची सार्वजनिक खुली जागा असून यापूर्वी या जागेवर अनेक वाद निर्माण झाले होते। आरटीओ कार्यालयासाठी या जागेचा प्रस्ताव आला होता, मात्र शहापूरमधील नागरिकांनी तीव्र विरोध करत आंदोलन केल्याने तो प्रस्ताव मागे घेण्यात आला। त्यानंतर शहापूर आठवडी बाजारासाठी कट्टा उभारण्याचाही प्रस्ताव चर्चेत होता। तसेच ग्रामदैवत मसोबा यात्रेदरम्यान ही जागा यात्रेसाठी उपलब्ध असल्याने तिचे सार्वजनिक महत्त्व अधिक आहे। असे असताना संबंधित ठेकेदाराने या जागेवर मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्य, यंत्रसामुग्री आणि अन्य साहित्य साठवून ती स्वतःच्या ताब्यात असल्याप्रमाणे वापरण्यास सुरुवात केली आहे। विशेष म्हणजे महापालिकेच्या ठरावानुसार सार्वजनिक जागा वापरासाठी भाडे आकारणे बंधनकारक असल्याची चर्चा असताना या प्रकरणात कोणतेही भाडे आकारण्यात आले आहे का याबाबत प्रशासनाकडून स्पष्टता नाही। या प्रकरणात संबंधित ठेकेदाराला काही प्रभावशाली व्यक्तींचे राजकीय पाठबळ असल्यामुळेच नियमांना बगल देत जागेचा वापर सुरू असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे। त्यामुळे महापालिकेचा संभाव्य महसूल बुडत असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे। सार्वजनिक जागेचा वापर कोणत्या परवानगीवर करण्यात आला, त्यासाठी भाडे आकारले आहे का, तसेच संबंधित ठेकेदाराला कोणत्या अटींवर जागा उपलब्ध करून देण्यात आली याबाबत महापालिका प्रशासनाने खुलासा करावा अशी मागणी शहापूर परिसरातील नागरिकातून होत आहे। अन्यथा या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे।